मंडळी, चैत्र नवरात्र सुरू आहे. गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्र असते. तर या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते. तर ओटी का भरली जाते आणि ओटीमध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश असावा, तर ही माहिती अत्यंत महत्त्वाची असते. तर ओटीमध्ये शक्यतोवर आपण नऊवारी साडी घ्यावी. नऊवारी साडी जी आहे ती रेशमी किंवा सुती असावी. तिला एक काठ असावा. यासोबतच खण म्हणजेच ब्लाउज पीसही घ्यावा. तो खण सुद्धा रेशमी किंवा सुती असावा. यासोबतच पाण्याने भरलेला एक नारळ, त्यानंतर देवीच्या शृंगाराचे संपूर्ण साहित्य, एक फळ, यथाशक्ती तुमची दक्षिणा, या गोष्टी तुम्हाला ओटीमध्ये ठेवायच्या आहेत. नारळाची शेंडी देवीकडे करावी आणि ओटीला छातीपासून स्पर्श करून मग ती देवीच्या चरणी अर्पण करावी. चैत्र महिन्यात अशा साध्या सोप्या पद्धतीने ओटी अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने भरली तर देवी आई नक्कीच तिचा स्वीकार करते आणि तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होतेच होते.